आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातच्या या 98व्या भागात तुम्हा सर्वांसोबत चर्चा करताना मला खूप आनंद होत आहे. 100व्या भागाकडे घोडदौड करणाऱ्या या प्रवासात मन की बातला आपण सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचं एक अप्रतिम व्यासपीठ बनवलं आहे. प्रत्येक महिन्याला लाखो संदेशांच्या माध्यमातून कित्येक लोकांची मन की बात माझ्यापर्यंत पोहोचते. तुम्हाला तर तुमच्या मनाची ताकद माहीतच आहे. त्याचप्रमाणे समाजाच्या ताकदीने कशा प्रकारे देशाची ताकद वृद्धिंगत होते हे आपण मन की बातच्या वेगवेगळ्या भागांमधून पाहिलं आहे, समजून घेतलं आहे आणि मी याचा अनुभव घेतला आहे, स्वीकारलं देखील आहे. मला तो दिवस आठवतो जेव्हा आपण मन की बातमध्ये भारतातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याबद्दल बोललो होतो. त्यावेळी लगेचच देशात भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्याची, त्यांचा आनंद घेण्याची, ते शिकण्याची एक लाट निर्माण झाली. मन की बातमध्ये जेव्हा भारतीय खेळण्यांची चर्चा झाली तेव्हा देशातील लोकांनी लगेचच याला देखील प्रोत्साहन दिलं. आता तर भारतीय खेळण्यांची इतकी क्रेझ झाली आहे की परदेशात देखील याची मागणी खूपच वाढत आहे. जेव्हा आपण मन की बातमध्ये कथाकथनाच्या भारतीय शैलींबद्दल बोललो तेव्हा त्यांची कीर्तीही दूरवर पोहोचली. भारतीय कथाकथन प्रकारांकडे लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल, सरदार पटेल यांची जयंती अर्थात एकता दिवसचं औचित्य साधत मन की बातमध्ये आपण 3 स्पर्धा जाहीर केल्या होत्या. या स्पर्धेत देशभक्तीपर गाणी, अंगाई आणि रांगोळी यांचा समावेश होता. मला सांगायला आनंद होत आहे की देशभरातील 700हून अधिक जिल्ह्यांमधून 5 लाखांहून अधिक लोकांनी यात उत्साहानं सहभाग घेतला. यामध्ये लहान मुलं, तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि 20हून अधिक भाषांमध्ये आपल्या प्रवेशिका पाठवल्या. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो. तुमच्यातील प्रत्येक जण विजेता आहे, कलेचा उपासक आहे. देशाच्या विविधतेबद्दल आणि संस्कृतीबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं आहे. मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणं हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती त्या दिवशी लता दीदींनी ट्विट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली होती. मित्रांनो, अंगाई लेखन स्पर्धेचं प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी. एम. मंजुनाथ जी यांनी पटकावलं आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या मलगू कंदा या अंगाईसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ही अंगाई लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांची आई आणि आजींनी गायलेल्या अंगाईमधून मिळाली आहे. ही अंगाई ऐकल्यावर आपल्यालाही तो आनंद मिळेल. मलगु कंद मलगु ಕೂಸೆ ಮಲಗು ನನ್ನ ಜಾಣ ಮರಿಯೇ ಹಗಲು ಕಳೆದು ಈರುಳು ನೆರೆದು निज रे माझ्या बाळा, माझ्या शहाण्या बाळा, निज तू. सांज होऊन मिट्ट काळोख पसरला आहे. निद्रा देवी येईल, चांदण्याच्या बागेतून स्वप्न घेऊन येईल. निज रे बाळा, निज रे बाळा, जो 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 जो. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील दिनेश गोवाला यांनी या स्पर्धेत दुसरं पारितोषिक पटकावलं आहे. त्यांनी लिहिलेल्या अंगाईमध्ये मातीची आणि धातूची भांडी बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या लोकप्रिय कलाकृतीचा ठसा आहे. कोहार कोकाए मुना
দেখিলো কহারর মুনাতে कुंभार दादा झोळी घेऊन आले आहेत. আছে झोळीमध्ये काय आहे? कुंभाराची झोळी उघडून पाहिलं तर झोळीत होती सुंदरशी वाटी. आमच्या छकुलीनं कुंभाराला विचारलं, कशी दिली ही छोटीशी वाटी? गाणी आणि अंगाईप्रमाणेच रांगोळी स्पर्धा ही खूप गाजली. स्पर्धकांनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या काढून पाठवल्या. यामध्ये पंजाबचे कमलकुमार विजेते ठरले. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अमर शहीद वीर भगतसिंग यांची अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन नरेंद्र अवसारी यांनी आपल्या रांगोळीत जालियनवाला बाग, तेथील हत्याकांड आणि शहीद उधम सिंग यांचं शौर्य चित्रित केलं होतं. गोव्याचे रहिवासी गुरुदत्त वांटेकर यांनी गांधीजींची रांगोळी काढली, तर पुद्दुचेरीतील मालती सेल्वम यांनीही अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांवर लक्ष केंद्रित केलं. देशभक्तीपर गीत स्पर्धेच्या विजेत्या टी विजय दुर्गाजी या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांनी तेलुगूमध्ये प्रवेशिका पाठवली होती. त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक नरसिंह रेड्डी गारूजी यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे. तुम्हीही ऐका विजय दुर्गाजींच्या प्रवेशिकेचा हा भाग. రేనాటి సూర్యుడా వీర నరసింహుడా భారత रेनाडू प्रांताचा सूर्य हे शूर नरसिंहा, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे तुम्ही अंकुर आहात, अंकुश आहात. इंग्रजांची अन्यायकारक आणि निरंकुश दडपशाही पाहून तुमचे रक्त खवळले आणि आगीचा डोंब उसळला. रेनाडू प्रांताचा सूर्य हे शूर नरसिंहा. तेलुगू नंतर आता मी तुम्हाला मैथिलीमधील एक ध्वनिफीत ऐकवतो. ही दीपक वत्सजी यांनी पाठवली आहे. या स्पर्धेत त्यांनी देखील बक्षीस मिळवलं. भारत दुनियाक शान छैयो भैया हमर देश महान छै तीन बगल छै भारत समुद्र जगाचा सहेरल, अभिमान आहे. उत्तर में आपला कैलाश देश बलवान महान आहे. छै. तिन्ही बाजूंनी समुद्राने गंगा, वेढलेला यमुना, कृष्णा, उत्तरेकडे कावेरी, विशाल कोशी, कैलाश आहे. कमला, गंगा, बलान यमुना, छै. कृष्णा, कावेरी, हमर देश कोशी, कमला, महान छै बलान आहे. भैया, आपला तिरंगे देश में महान बसल आहे. प्राण तिरंग्यात छै. आमचा प्राण आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडलं असेल. स्पर्धेसाठी आलेल्या अशा प्रवेशिकांची यादी खूप मोठी आहे. तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन तुमच्या कुटुंबासह या प्रवेशिका पहा आणि ऐका. तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, गोष्ट वाराणसीची असो, शहनाईबद्दल असो, उस्ताद बिस्मिल्ला खान यांची असो, माझं लक्ष त्याकडे जाणं स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत आणि प्रायोगिक कला क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभावान कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार कला आणि संगीत जगताची लोकप्रियता वाढवण्यासोबतच त्यांना समृद्ध करण्यात देखील आपला हातभार लावत आहेत. काळानुसार ज्या वाद्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती, अशा वाद्यांना नवसंजीवनी प्रदान करणाऱ्या कलाकारांचा देखील यात समावेश आहे. आता तुम्ही सर्वजण ही धून नीट ऐका. हे कोणतं वाद्य आहे तुम्हाला माहिती आहे का? शक्यता फारच कमी आहे. या वाद्याचं नाव सुरसिंगार असून ही धून जॉयदीप मुखर्जी यांनी संगीतबद्ध केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्काराने सन्मानित तरुणांमध्ये जॉयदीपजी यांचा समावेश आहे. 50 आणि 60च्या दशकापासूनच हे वाद्य ऐकायला मिळणं दुर्मिळ झालं होतं. पण सुरसिंगारला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी जॉयदीप प्रयत्नशील आहेत. त्याचप्रमाणे
उप्पलपू नागमणीजी यांचा प्रयत्न देखील खूप प्रेरणादायी आहे, ज्यांना कर्नाटक शैलीतील मेंडोलिन वादनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर दुसरीकडे संग्रामसिंह सुहास भंडारे यांना वारकरी परंपरेतील कीर्तनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या यादीत केवळ संगीताशी निगडीत कलाकार नाहीत. व्ही दुर्गादेवीजी यांना करकट्टम या प्राचीन नृत्य प्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे आणखी एक विजेते राजकुमार नायकजी यांनी तेलंगणातील 31 जिल्ह्यांमध्ये 101 दिवस चालणाऱ्या पेरिनी ओडिसीचं आयोजन केलं होतं. आज लोक त्यांना पेरिनी राजकुमार या नावानं ओळखतात. पेरिनी नाट्यम शंकराला समर्पित एक नृत्य आहे, जे काकतीय राजवटीत खूप लोकप्रिय होतं. या घराण्याची मुळं आजच्या तेलंगणाशी संबंधित आहेत. साईखॉम सुरचंद्रा सिंह हे आणखी एक पुरस्कार विजेते आहेत. हे मैतेई पुंग वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. हे वाद्य मणिपूरचं आहे. पूरण सिंग हा दिव्यांग कलाकार आहे, जो राजुला मालुशाही, न्यौली, हुडका बोल, जागर अशा विविध संगीत प्रकारांना लोकप्रिय करतो आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक ध्वनिफिती देखील त्यांनी तयार केल्या आहेत. पूरणसिंहजी यांनी उत्तराखंडच्या लोकसंगीतात आपली प्रतिभा दाखवून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. वेळेच्या मर्यादेमुळे कदाचित सर्व पुरस्कार विजेत्यांबद्दल मला इथे बोलता येणार नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच वाचाल. मला आशा आहे की हे सर्व कलाकार प्रायोगिक कलेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी तळागाळातील प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात डिजिटल इंडियाची ताकद प्रत्येक कानाकोपऱ्यात दिसत आहे. डिजिटल इंडियाची शक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात विविध ॲप्सचा मोठा वाटा आहे. असंच एक ॲप म्हणजे ई संजीवनी. या ॲपवरून टेलिकन्सल्टेशन म्हणजे दूर बसून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुम्ही तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. आतापर्यंत हे ॲप वापरणाऱ्या कन्सल्टेशन करणाऱ्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10 कोटी टेलिकन्सल्टेशन. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील अप्रतिम नातं हे एक मोठं यश आहे. या यशाबद्दल मी सर्व डॉक्टर्स आणि या सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचं अभिनंदन करतो. भारतातील लोकांनी तंत्रज्ञानाला कशा प्रकारे आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे. आपण पाहिलं आहे की कोरोना काळात ई संजीवनी ॲपच्या माध्यमातून टेलिकन्सल्टेशन लोकांसाठी एक उत्तम वरदान ठरलं. मलाही वाटलं की मन की बातमध्ये आपण एक डॉक्टर आणि एका रुग्णाशी याविषयी बोलून संवाद साधून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी. लोकांसाठी टेलिकन्सल्टेशन किती प्रभावी ठरलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत सिक्कीमचे डॉक्टर मदनमणी आहेत. डॉक्टर मदनमणी सिक्कीममध्ये राहतात, परंतु त्यांनी धनबादमधून MBBSचं शिक्षण घेतलं आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातून MD केलं. त्यांनी ग्रामीण भागातील शेकडो लोकांना टेलिकन्सल्टेशनची सेवा दिली आहे. नमस्कार. नमस्कार मदनमणीजी. नमस्कार सर. मी नरेंद्र मोदी बोलत आहे. हो 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 सर. डॉक्टर, तुमचं शिक्षण वाराणसीमध्ये झालं आहे? हो सर, माझं शिक्षण वाराणसीमध्ये झालं आहे. डॉक्टर, तुमचं वैद्यकीय शिक्षण तिथेच झालं? हो हो सर, हो. मला सांगा डॉक्टर, तुम्ही जेव्हा वाराणसीमध्ये राहत होतात तेव्हाचं वाराणसी आणि आजचं बदललेलं वाराणसी बघायला तुम्ही कधी गेलेलात की नाही? पंतप्रधानजी, मी सिक्कीमला परत आल्यापासून मला तिथे जाणं शक्य झालं नाही, परंतु मी ऐकलंय की खूपच बदल झाले आहेत. डॉक्टर, वाराणसी सोडून तुम्हाला किती वर्ष झाली? सर, मी 2006ला वाराणसी सोडलं. ओ, मग तुम्हाला नक्कीच जायला हवं. हो हो सर. अच्छा डॉक्टर,
मी तुम्हाला फोन याकरता केला आहे की तुम्ही सिक्कीममधील दुर्गम डोंगराळ भागात राहून तिथल्या लोकांना टेली कन्सल्टेशनची उत्तम सेवा प्रदान करत आहात. हो हो सर. डॉक्टर, मी मन की बातच्या श्रोत्यांना तुमचा अनुभव ऐकवू इच्छितो. हो सर. बर, मला तुमचा अनुभव सांगा डॉक्टर साहेब. पंतप्रधानजी, अनुभव खूपच सुंदर आहे. सिक्कीममध्ये लोकांना अगदी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी देखील कमीत कमी 100-200 रुपयांचं गाडी भाडं लागतं. आणि त्यानंतर डॉक्टर भेटतील की नाही ही देखील एक समस्या असते. त्यामुळे टेली कन्सल्टेशनच्या माध्यमातून दुर्गम भागातील लोक थेट आमच्याशी संपर्क साधतात. आरोग्य आणि कल्याण केंद्राचे CHO आमचा संपर्क त्यांच्याशी करून देतात आणि ते आम्हाला त्यांच्या जुन्या आजाराचे रिपोर्ट्स, त्यांची सध्याची स्थिती याबद्दल सांगतात. डॉक्टर, म्हणजे दस्तऐवज हस्तांतरित करतात? हो हो सर. दस्तऐवज हस्तांतरित देखील करतात आणि जर हस्तांतरित झाले नाही तर ते आम्हाला वाचून दाखवतात. बरं डॉक्टर, तिथल्या कल्याण केंद्राचे डॉक्टर सांगतात? हो सर. कल्याण केंद्रात जे CHO असतात, सामुदायिक आरोग्य अधिकारी, ते वाचून दाखवतात. हं. आणि रुग्ण त्यांच्या समस्या थेट तुम्हाला सांगतात? हो हो सर. रुग्ण आपल्या अडचणींबद्दल देखील सांगतो. मग जुन्या नोंदी पाहिल्यानंतर काही नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचे पाय सुजले आहेत की नाही, एखाद्याची छाती स्टेथोस्कोपने तपासायची की नाही, जर CHOनं ते तपासलं नसेल तर आम्ही त्यांना ते पाहायला सांगतो. सूज आहे की नाही हे पहा, डोळे तपासा, त्याला अशक्तपणा आहे की नाही, खोकला असेल तर छाती स्टेथोस्कोपने तपासा आणि तिथे आवाज आहे की नाही हे तपासा. बरं डॉक्टर, तुम्ही व्हॉइस कॉल करता की व्हिडिओ कॉलचा देखील उपयोग करता? सर, व्हिडिओ कॉलचा उपयोग करतो. म्हणजे डॉक्टर, तुम्ही रुग्णाला बघता? होय सर, आम्ही रुग्णाला देखील बघू शकतो. रुग्णाला काय वाटतं डॉक्टर? सर, रुग्णाला बरं वाटतं की तो डॉक्टरांना जवळून पाहू शकतो. औषधाचा डोस वाढवायचा आहे की कमी करायचा आहे या संभ्रमात तो असतो. कारण सिक्कीममधील बहुतेक रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आहेत आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचं औषध बदलण्यासाठी डॉक्टरला भेटण्याकरता त्याला किती दूर जावं लागतं. परंतु टेलिकन्सल्टेशनद्वारे ते तिथेच उपलब्ध होतं आणि आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये मोफत औषध उपक्रमाद्वारे त्याला औषधं देखील उपलब्ध होतात. त्यामुळे तो तिथूनच औषधं घेतो. बरं डॉक्टर, तुम्हाला तर माहितीच आहे की जोपर्यंत डॉक्टर येत नाहीत, रुग्णाला तपासत नाहीत, तोपर्यंत त्याचं समाधान होत नाही. हा रुग्णाचा स्वभाव आहे. आणि डॉक्टरांनाही वाटतं की त्यांना रुग्णाला भेटावं लागेल. आता तिथे टेलिकन्सल्टेशनद्वारे ही सगळी प्रक्रिया होते. मग डॉक्टरांना काय वाटतं? रुग्णांना काय वाटतं? सर, आम्हालाही वाटतं. जर रुग्णांना असं वाटत असेल की डॉक्टरांनी त्यांना पाहावं, तर आम्हा लोकांना ज्या ज्या गोष्टी पाहायच्या असतात त्या आम्ही CHOना सांगून व्हिडिओमध्येही आम्ही पाहायला सांगतो. आणि कधीकधी तर रुग्णांना व्हिडिओमध्येच आम्ही जवळ जाऊन रुग्णांना जे त्रास सोसावे लागतात किंवा काही त्वचेच्या समस्या असतात, कातडीच्या समस्या असतील, तर आम्ही लोकांना व्हिडिओमध्येच ते दाखवून देतो. त्यामुळे ते समाधानी असतात. बरं डॉक्टर, आणि नंतर त्याच्यावर केलेल्या उपचारामुळे त्याला समाधान मिळतं. काय अनुभव येतो? रुग्ण बरे होत आहेत? हो सर, खूपच आनंद मिळतो. आम्हालाही आनंद होतो सर, कारण मी सध्या आरोग्य विभागात आहे आणि त्याचबरोबर मी टेलिकन्सल्टेशनही करत असतो. त्यामुळे फाईलबरोबरच रुग्णाला पाहणं हाही माझ्यासाठी खूप छान, सुखद अनुभव असतो. हं. डॉक्टर, सरासरी आपल्याकडे टेलिकन्सल्टेशनची किती प्रकरणं येत असतात? सर, आतापर्यंत मी 536 रुग्ण पाहिले आहेत. ओ,
म्हणजे आपल्याला यात खूपच कौशल्य प्राप्त झालं आहे डॉक्टर. हो 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 सर, चांगलं वाटतं रुग्णांना पाहताना. चला डॉक्टर, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आपण सिक्कीमसारख्या दूरवरच्या दुर्गम जंगलामध्ये डोंगरी भागात राहणाऱ्या लोकांची सेवा करत आहात. आणि आनंदाची बाब ही आहे की आमच्या देशातील दुर्गम आणि दूरवरच्या भागातही तंत्रज्ञानाचा इतका चांगला उपयोग केला जात आहे. माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सर सर धन्यवाद सर. मित्रांनो, डॉक्टर मदन मणिजींच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की ई संजीवनी ॲप कशा प्रकारे त्यांना सहाय्य करत आहे. डॉक्टर मदनजी यांच्यानंतर आता आपण आणखी एका मदनजींशी जोडले जात आहोत. ते उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी मदन मोहन लालजी आहेत. आता हाही एक योगायोग आहे की चंदौली सुद्धा बनारसला लागूनच आहे. आपण मदन मोहनजींकडून जाणून घेऊया की ई संजीवनीच्या सहाय्याने त्यांना एक रुग्ण म्हणून काय अनुभव आला आहे. मदन मोहनजी नमस्कार. नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार. मला सांगा की आपण मधुमेहाचे रुग्ण आहात. हो हो सर. आणि आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून टेलिकन्सल्टेशनद्वारे आपल्या आजारासंबंधी वैद्यकीय मदत मिळवत असता. हो सर. मदन मोहनजी, एक रुग्ण या नात्याने आपले अनुभव मी जाणून घेऊ इच्छितो, ज्यामुळे मी देशवासियांपर्यंत ही बाब पोचवू शकेन की आज तंत्रज्ञानामुळे आमचे गावात राहणारे लोकही कशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकतात. जरा सांगा तर कसं करतात ते. असं आहे सर, रुग्णालयं दूरवर असतात आणि जेव्हा मला मधुमेह झाला तेव्हा 5-6 किलोमीटर लांब जाऊन उपचार घ्यावे लागत होते. डॉक्टरांना दाखवावं लागत होतं. परंतु जेव्हापासून आपण ही व्यवस्था तयार केली आहे, आता आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमची तपासणी केली जाते, आमचं बाहेरच्या डॉक्टरांशी बोलणंही करून दिलं जातं आणि औषधंही दिली जातात. यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा होतो आणि लोकांनाही याचा खूप लाभ होतो सर. बर, एकच डॉक्टर आपली तपासणी करतात की डॉक्टर सतत बदलत असतात. सर, त्यांना काही समजलं नाही तर डॉक्टरांना दाखवतात. तेच बोलून दुसऱ्या डॉक्टरांशी आमचं संभाषण करून देतात. हं. मदन मोहनजी, आणि जे डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्यामुळे आपल्याला पूर्ण फायदा होतो. हो हो सर, आम्हाला फायदा होतोच होतो. आम्हाला तर त्यापासून खूपच मोठा फायदा होतो आणि गावातल्या लोकांनाही त्यापासून खूप फायदा होतो. सर्व लोक तिथे विचारतात की भाऊ, आम्हाला रक्तदाब आहे, आम्हाला मधुमेह आहे, चाचणी करा, तपासणी करा आणि औषध योजना सांगा. आणि पहिल्यांदा तर 5-6 किलोमीटर दूरवर जात होतो. लांब लचक रांग लागत होती. पॅथॉलॉजी चाचणीसाठी रांग लागत असे. एक एक दिवस त्यातच जाऊन नुकसान व्हायचं. म्हणजे मदन मोहनजी, आता आपला वेळही खूप वाचतो. हो सर. आणि पैसाही खर्च होत होता आणि आता इथे सगळी सेवा विनामूल्य दिली जात आहे सर. जेव्हा आपण आपल्या समोर डॉक्टरांना भेटता तेव्हा एक विश्वास निर्माण होतो की चला, डॉक्टरांनी माझी नाडी तपासली आहे, डोळे तपासणी केली आहे, माझी जीभही तपासली आहे, तर एक वेगळीच भावना निर्माण होते. आता टेलिकन्सल्टेशन करताना तसाच अनुभव आपल्याला येतो का. हो सर, खूप आनंद होतो की ते आमची नाडी धरून तपासत आहेत, स्टेथोस्कोप लावत आहेत. तर मला खूप बरं वाटतं आणि आम्हाला वेगळंच समाधान वाटतं. इतकी चांगली व्यवस्था आपल्याद्वारे तयार केली गेली आहे. आम्हाला याआधी खूप त्रास सोसावा लागत होता, गाडी भाडं द्यावं लागत होतं, तिथे रांग लावावी लागत होती आणि आता मात्र सगळ्या सुविधा घर बसल्याच मिळत आहेत. मदन मोहनजी, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वयाच्या या टप्प्यातही आपण तंत्रज्ञान शिकला आहात, तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहात. इतरांनाही सांगा
ज्यामुळे लोकांचाही वेळ वाचेल आणि पैसाही वाचेल. तसंच त्यांना जे मार्गदर्शन मिळतं त्यातून औषध योजनाही चांगल्या प्रकारे होऊ शकेल. हो सर, आणखी काय हवं? चला, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्याला मदन मोहनजी. साहेब, बनारसला आपण काशी विश्वनाथ स्थानक तयार केलं, विकास केला, याबद्दल आमच्याकडून आपलं अभिनंदन. हं, मी आपल्याला धन्यवाद देतो. आम्ही काय तयार केलं? बनारसच्या लोकांनी बनारसला तयार केलं आहे. नाहीतर आम्ही काय? गंगा मातेनं सेवेसाठी पाचारण केलं आहे आम्हाला. माता गंगेनं आम्हाला बोलवलं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे मदन मोहनजी, खूप खूप शुभेच्छा आपल्याला. प्रणाम. नमस्कार सर. नमस्कार मदन मोहनजी. मित्रांनो, देशातील सामान्य लोकांसाठी, मध्यम वर्गासाठी, डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी ई संजीवनी हे जीवनाचं संरक्षण करणारं ॲप तयार होत आहे. ही भारताची डिजिटल क्रांतीची शक्ती आहे आणि हिचा प्रभाव आज आपण सर्व क्षेत्रात पाहत आहोत. भारताची यूपीआयची शक्ती आपण जाणताच. जगातील कितीतरी देश त्याकडे आकर्षित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि सिंगापूर यांच्यात यूपीआय पे नाऊ लिंक सुरू करण्यात आली. आता सिंगापूर आणि भारतातील लोक आपापल्या मोबाईलवरून त्याच प्रकारे पैसे हस्तांतरित करत आहेत जसे ते आपापल्या देशात करतात. मला याचा आनंद आहे की लोकांनी याचा लाभ घ्यायला सुरुवात केली आहे. भारताचं ई संजीवनी ॲप असो की हे यूपीआय, हे जीवन अधिक सुखमय करण्यासाठी अत्यंत सहाय्यकारी सिद्ध झालं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखाद्या देशात नष्ट होत चाललेल्या एखाद्या पक्षी प्रजातीला किंवा एखाद्या जीवजंतूला वाचवलं जातं तेव्हा संपूर्ण जगात त्याची चर्चा होते. आमच्या देशात अशा अनेक महान परंपरा आहेत ज्या नष्ट झाल्या होत्या. लोकांच्या स्मरणातून त्या निघून गेल्या होत्या. परंतु आता लोकसहभागाच्या शक्तीतून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांची चर्चा करण्यासाठी मन की बात पेक्षा अधिक चांगला मंच कोणता असू शकेल? आता मी आपल्याला जे सांगणार आहे ते ऐकून आपल्याला खरोखरच खूप आनंद वाटेल आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटेल. अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या श्री कंचन बॅनर्जी यांनी परंपरेच्या संरक्षणाशी जोडल्या गेलेल्या अशाच एका अभियानाकडे माझं लक्ष वेधलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात बासबेरियामध्ये या महिन्यात त्रिबेनी कुंभो महोत्सव याचं आयोजन केलं होतं. त्यात 8 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. परंतु हे आपल्याला माहीत आहे का की यात विशेष असं काय आहे? विशेष हे आहे की तब्बल 700 वर्षांनी ही प्रथा पुनरुज्जीवित केली गेली आहे. तसं तर ही परंपरा हजारो वर्षे जुनी आहे. परंतु दुर्दैवानं ही बंगालच्या त्रिबेनीमध्ये होणारी ही प्रथा 700 वर्षांपूर्वी बंद झाली होती. तिला स्वातंत्र्यानंतर सुरू करायला हवं होतं, परंतु तेही करण्यात आलं नाही. 2 वर्षांपूर्वी स्थानिक लोक आणि त्रिबेनी कुंभो परिचालना समितीच्या माध्यमातून हा महोत्सव पुन्हा सुरू झाला आहे. मी त्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व लोकांना शुभेच्छा देतो. आपण केवळ एक परंपरा पुनरुज्जीवित करत नाही, तर आपण भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं संरक्षणही करत आहात. मित्रांनो, पश्चिम बंगालच्या त्रिबेनीला अनेक शतकांपासून एक पवित्र स्थळ म्हणून ओळखलं जातं. त्याचा उल्लेख वेगवेगळी मंगलकाव्य, वैष्णव साहित्य, शाक्त साहित्य आणि इतर बंगाली साहित्य कृतींमध्येही आढळतो. वेगवेगळ्या ऐतिहासिक दस्तऐवजांमधून याचा शोध लागतो की एकेकाळी हे क्षेत्र संस्कृत, शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचं केंद्र होतं. अनेक संतांनी या क्षेत्राला माघ संक्रांतीमध्ये कुंभ स्नानासाठी पवित्र स्थान मानलं आहे. त्रिबेनीमध्ये आपल्याला गंगा घाट, शिवमंदिर आणि टेराकोटा वास्तुकलेनं सजलेल्या प्राचीन इमारती पाहायला मिळतील.
त्रिबेनीची परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि कुंभ परंपरेचा गौरव पुनरुज्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षी इथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं. 7 शतकांनंतर 3 दिवस कुंभ महास्नान आणि मेळ्यानं या क्षेत्रात एका नव्या ऊर्जेचा संचार केला आहे. 3 दिवस रोज होणारी गंगा आरती, रुद्राभिषेक आणि यज्ञात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले. यावेळी महोत्सवात वेगवेगळे आश्रम, मठ आणि आखाडेही सहभागी झाले होते. बंगाली परंपरेशी जोडले गेलेले अनेक विधी जसं की कीर्तन, बाऊल, गोडियो नृत्य, श्रीखोल, पोटेरगान, छऊ नृत्य सायंकाळच्या कार्यक्रमांचं आकर्षण केंद्र बनलं होतं. आमच्या युवकांना देशाच्या इतिहासाशी जोडण्याचा हा एक स्पृहणीय प्रयत्न आहे. भारतात अशा कित्येक प्रथा आहेत ज्यांना पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे. मला आशा आहे की याबाबत होणारी चर्चा लोकांना त्या दिशेनं वाटचाल करण्यास अवश्य प्रेरित करेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छ भारत अभियानात आपल्या देशातील लोकसहभागानं त्याचे संदर्भच बदलून टाकले आहेत. देशात जेव्हा कुठेही काही ना काही स्वच्छतेशी जोडलेलं असतं तेव्हा लोक मला त्याची माहिती कळवतातच. असंच माझं लक्ष हरियाणातील युवकांच्या स्वच्छता अभियानाकडे गेलं आहे. हरियाणातील एक गाव आहे दुल्हेडी. इथल्या युवकांनी असं ठरवलं की भिवानी शहराला स्वच्छतेच्या बाबतीत एक उदाहरण म्हणून स्थापित करायचं. त्यांनी युवा स्वच्छता आणि जनसेवा समिती नावाची एक संघटना स्थापन केली. त्या समितीशी संबंधित असलेले युवक पहाटे 4 वाजता भिवानीला पोहोचतात. शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर जाऊन ते मिळून स्वच्छता अभियान राबवतात. या लोकांनी शहरातील वेगवेगळ्या भागांमधून कित्येक टन कचरा हटवला आहे. मित्रांनो, स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्त्वपूर्ण आयाम कचऱ्यापासून संपत्ती, वेस्ट टू वेल्थ हाही आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भगिनी कमला मोहराना एक स्वयंसहाय्यता समूह चालवते. या समूहाच्या महिला दुधाच्या वापरलेल्या पिशव्यांपासून प्लास्टिक पॅकिंगचं टोपलं तसंच मोबाईल ठेवण्याचे स्टँड अशा अनेक वस्तू तयार करतात. त्यांच्यासाठी हे स्वच्छतेच्या बरोबरीनं उत्पन्न मिळवण्याचं एक साधनही झालं आहे. आपण निश्चय केला तर स्वच्छ भारतात खूप मोठं योगदान देऊ शकतो. किमान प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. आपण पाहाल, आपला हा संकल्प किती आनंद देईल आणि दुसऱ्या लोकांनाही प्रेरित करेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण एकत्र येऊन पुन्हा एकदा प्रेरणादायक विषयांवर चर्चा केली. कुटुंबाच्या बरोबर बसून आपण ऐकलत आणि आता दिवसभर ती चर्चा गुणगुणत राहाल. आपण देशातील मेहनती विषयक जितकी चर्चा करतो तितकीच आपल्याला ऊर्जा मिळत असते. त्याच ऊर्जा प्रवाहाबरोबर वाटचाल करत आज आपण मन की बातच्या 98व्या आवृत्तीच्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आहोत. आजपासून काही दिवसांनी होळीचा सण आहे. आपल्याला सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आपल्याला आपले सण व्होकल फॉर लोकल या संकल्पासहित साजरे करायचे आहेत. आपले अनुभव माझ्यापर्यंत पोचवायला विसरू नका. तोपर्यंत मला निरोप द्या. पुढच्या वेळेस पुन्हा नव्या विषयासहित भेटूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.